संत गुरु कृपेनं नामाला अध्यात्माला सुरुवात झाली की त्याचं रूपांतर किती उच्च जातं. कारण दृष्टांत द्यावा ज्ञानेश्वर महाराजांनीच. महाराजांची कृपा त्यांच्यावर होवो या गाण्याच्या सेवेची हीच प्रार्थना करतो. या काळामध्ये मनशांती मनशुद्धी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पांडुरंगाच्या देवाच्या नामानच होते असा मला आमचे गुरु सांगतात. शांतीची पै शांती निवृत्ती दाता कशाने मिळेल? समाधी साधन. समाधीचं साधन म्हणजे भगवंताचं संजीवन नाम. त्याचा उच्चार करूया. जे व्यासांनी दिलं, माऊलीने ते 2 अक्षर दिली, त्याच गुरु महाराजांच्या पायावरती वाहूया सगळ्या आपल्या श्रोत्यांच्या गोड आवाजाने. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु मुकुंद विष्णु मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की. नमः पार्वती पते. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी.
पहिल्या दिवसापासून या स्थानामुळं आदिनाथ भगवान शिव आणि सद्गुरु मत्स्येंद्रनाथ महाराजांचा नवनाथांचा उच्चार तरी झाला। आज गुरुवार आहे, जी गुरु परंपरा आहे त्यामध्ये आपण नक्कीच भक्तिसार पोथी वाचत असणार बरेच जण। माझं भाग्य असं आहे की हे चरित्र मला वडिलांनी सुद्धा शिकवलं आणि शंकराचार्य महाराजांनी शिकवलं। ते या ठिकाणी कीर्तन बाहेर आहे, पण समाधीच्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाला आपलं देवघर आठवलंच पाहिजे, आपली उपास्य देवता। भगवान शिवशंकरांनी देवींना सांगितलं की आम्ही हिमालयासारख्या बर्फात असो, स्मशानात असो, अंगावरती गंगा वाहते, रक्त निथळतंय अशा राक्षसांच्या मुंडक्यांची रुंड माळा गळ्यामध्ये, भयंकर सर्प व्याळ गळ्यातून खेळतायत फिरतायत, शंकर होणं फार कठीण आहे। चितेचं भस्म आणि अवतीभोवती कोण पिशाच्चे वेताळ भूत। गावामध्ये जर आपण पाहुण्यांच्याकडे गेलो, मित्रमंडळींच्याकडे किंवा आपल्याकडे कोण आलं तर बुवा जरा जाऊया एक दिवस इंदोर बघायला, राजवाडा बघूया। आणि मला बरेच जण वाढीहून फोन करतायत आमच्या भागातून, ती कुठली गल्ली आहे म्हणे, तिथं काय काय चांगलं खायला मिळतं म्हणून। म्हटलं इथलंच मला झेपेना, सुंदर रोड काहीतरी असं नाव सांगितलं, सराफा रोड। तिकडं जाऊया इकडं जाऊया, पण असं कोणी म्हटलं नाही बुवा इथं स्मशान फार चांगलं आहे, जरा रात्री 12 वाजता जाऊया फिरायला। अशा ठिकाणी राहतात भगवान महादेव। नाटकामध्ये जरी शंकर करायचे झाले तरी अवघडायचं। एका डायरेक्टरनं सांगितलं आजचं नाटक असं वास्तव दिसायला पाहिजे, म्हणून आम्ही तयारी केली। काय केली? जो शंकर होणारा होता का नाही त्याला सांगितलं हे भस्म लावा। वास असा काय येतोय? आत्ताच एक प्रेत जाळलंय आणि त्याचं ताजं ताजं भस्म आणलंय, तो काम करेल का होते भस्म लावून? किती शंकरांची स्तुती केली, आरती गायली, कीर्तन केलं तरी त्यांच्यासारखं राहणं कठीण आहे। म्हणून ते साधे देव नव्हे, महादेव। आणखीन तुमचं नाटक रंगावयाच्या करता गळ्यामध्ये रबरी साप काढलाय, खरोखरचा घातलाय। गाणं तरी आठवेल का म्हणायला? हे गळ्याजवळ महादेव होणं फार कठीण आहे हो। असे भगवान शंकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शांत मूर्ती आहे, समय। त्यांचा आनंद हा बाह्य वातावरणाती अवलंबून नाहीये। जगद्गुरु आहेत, पहिले जगद्गुरु भगवान शंकर। अगडबम बम अगडबम बम बाजे डमरू, नाचे सदाशिव जगत। दुसरे जगद्गुरु आपल्या सगळ्यांना श्लोक पाठ आहे, वसुदेव सुतं देवम कंस चाणूर मर्दनम, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। संत मालिकेत तुकाराम महाराजांनी जगद्गुरु म्हणतात त्यांच्या अभंगामुळे, चरित्रामुळे। असे पिनाक पाणी आशुतोष भगवान श्री शंकर योगी बैरागी। ध्यान म्हणजे शंकर, त्यामुळे ते कुठेही असले तरी त्यांच्या आनंदात फरक पडत नाही। देवीने विचारलं असं कसं काय हो, हा आनंद आम्हाला द्या। रहस्य सांगायला समुद्राच्या ठिकाणी गेले आणि देवीनं सांगितलं की मी ते गायला सुरुवात करेन आणि माझी समाधी लागेल, त्यामुळे तुम्ही ऐकताय हे मला कळण्याकरता मध्ये मध्ये हुंकार द्यायचा, हू म्हणायचं। ते हू ऐकू येते तोपर्यंत भगवान शंकर सांगत होते, पण डोळे उघडले एका वेळी आणि बघितलं तर वामांकी
देवी पार्वती मातोश्री निद्रिस्त झाल्या, म्हणजे झोपल्या. भगवान शंकर ते सांगता सांगता देवी झोपल्या. आणि एकदा सांगतो, भगवान महादेव ते कथा सांगताना देवी पार्वती झोपल्या. म्हणजे बुवाच्या कीर्तनात झोपायला हरकत नाही. नामदेव महाराज म्हणालेच, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, म्हणजे त्यांच्याही कीर्तनात कोणाला तरी लागलेली असणार. पण भगवान शंकरांचे डोळे गरगर गरगर फिरायला लागले. त्रिशूळाला हात घातला, हालचाल झाली आणि भगवान शंकरांनी शिवशासनतः मी गर्जना करून सांगितलं की माझ्या गुरूंचं रहस्य आहे, स्वामींचं रहस्य आहे, ते जर श्रवण करायचं असेल तर आदरानं शिष्य म्हणून यायचं. जाता जाता ऐकलं, श्रद्धेच्या अंतःकरणानं नाही ऐकलं असं नाही चालणार. मग हा चोरून कोण ऐकतोय? हुंकार ऐकू येतोय. पार्वती तर निजली आहे. पार्वती अब तो निद्रा बस है, पार्वती अब तो निद्रा बस है, कवन देत हुंकारा. पार्वती अब तो निद्रा बस है, कवन देत हुंकारा. मच्छी गर्भ जानकी कुरुथ से, मच्छी गर्भ जानकी कुरुथ से, शिव ने त्रिशूल मारा राम साधोजी. राजा राम कहोजी. पार्वती अब तो निद्रा बस है, कवन देत हुंकारा. आवाज येतोय कुठून? हुंकार दिलेला आवाज येतोय कुठून? पार्वती तर निजली, आवाज येतोय कुठून? नजर स्थिर झाली. समुद्राच्या तीरावरती एक मोठा मासा होता आणि त्या माशाच्या पोटातून, गर्भातून आवाज येत होता, हुंकार. दयामाया नाही हो, सांगितलंय ना. तो त्रिशूळ घेतला असा, जो फेकला तो रक्त उडालं माशाच्या गर्भाला छेदून, पण दिव्य प्रकाश पसरला, कोटी सूर्यासारखं तेज पसरलं आणि सुंदर दिव्य असं तेजस्वी सुवर्ण कांतीचं बालक पुढे आलं. 8 वर्षाचं, काळे कुरळे केस खांद्यापर्यंत, काळेभोर पाणीदार सतेज डोळे, चाफ्याचं फूल कसं असतं तशी सुवर्ण कांती, कोमल. 8 वर्षात्मको विष्णू, भगवान विष्णूच आले होते. भगवान विष्णू त्या रूपात आले. त्रिशूळ ज्यांनी मारला शंकरांनी, तो कानाला लागला, रक्त आलं, कान जरा चिरला, फाटला. आता ज्यांनी संतापून त्रिशूळ मारला, तो मुलगा समोर येताना भगवान महादेवाने हात जोडले. प्रभू तुम्ही? देवी निजलेल्या उठल्या, काही कळेना. आधी रागावले, त्रिशूळ मारला आणि आता नमस्कार करतायत. प्रभू तुम्ही? तुमचंच सगळं रहस्य चरित्र गातोय, समाधीचं साधन आहे आम्हाला हे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासांची संहिता, वैष्णव संप्रदाय आणि गुरु परंपरा नाथ संप्रदाय शिवांच्या पासून सोडली नाही. शिव काय म्हणतायत? समाधी साधन हे तुमचंच आहे. तुमचं चरित्र गायला लागल्यानंतर शंकरांची समाधी लागते. हे तुमचंच गात होतो ना, मी चोरून चोरून कशाला ऐकता? का अजून मागच्या अवतारातल्या सवयी विसरला नाही? नंद के घर में कछु नहीं तोटो, लेकिन चोरी को मही लागत मीठू. किती गायी होत्या घरामध्ये, पण ते ताक प्यायला, लोणी चोरायला दुसऱ्या गवळणींच्या घरी जायचा. ते अजून चोरायची सवय गेलेली दिसत नाही तुमची. तुमचं चरित्र गातोय ना, मग असं कशाला केलं?
मला सांगितलं असतं तर वैकुंठात आलो असतो. कैलास ते वैकुंठ प्रवास खर्च मागितला नसता. भगवान शंकर म्हणतायत भगवान विष्णू हरी आणि हराची भेट झाली. पण भगवान शंकरांच्या पुढे भगवान विष्णूने नमस्कार केला आणि सांगितलं, तुम्ही देवींना काय सांगितलं हा संवाद व्हायच्या आधी? अतीव पक्व चित्ताय. हे पाहिजे तर अंतःकरण कसं? श्रद्धा भक्ती युताय च. मी कार्तिकेय आणि गणेशांनाही सांगितलं नाहीये, त्यामुळे तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. ज्याला पाहिजे त्यानं नातं चालत नाही. इथं अर्जुनाला कृष्णाने सांगितलं का नाही? बाण मारणारा कोणी वेगळा आहे, मरणारा वेगळा आहे. सूर्य चंद्र पृथ्वी हे सगळं ज्याच्या ताब्यात आहे ती परमशक्ती वेगळी आहे. अर्जुन म्हणाला सांगा फोडून. सांगा फोडून म्हणजे तू काय राजघराण्यात आहेस म्हणून सांगू का? मित्र आहेस म्हणून सांगू का? आते भावाचं नातं आहे म्हणून सांगू? अध्यात्मामध्ये कोणताही वशिला चालत नाही. ज्याचं त्यानं जिथल्या तिथं जेव्हाचं तेव्हा. अर्जुनाला ज्यावेळी शिष्यस्तेहम म्हटल्यानंतर गीता सुरू झाली का नाही? श्री भगवान वाच. तसं भगवान शंकरांनी विष्णूंच्याकडे सांगताना ते म्हणाले आम्ही सांगायला आलो असतो अहो. तसं नाही, तुम्ही काय सांगितलं? गुरु शिष्य नात्यानं घ्यायचं. मी जर विष्णू म्हणून आलो असतो तर तुम्ही माझी स्तुती म्हणून गायला असतात हो. म्हणजे भगवान विष्णू शंकरांच्या पायाजवळ जातात, शंकर त्यांच्या पायाजवळ जातात. महाराज म्हणाले आता तुम्ही हे ज्ञान घेतलंय ना, गर्भामध्ये का होईना, अवतार सुद्धा घेतलाय. आता याच ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रसार करा, प्रचार करा. त्याकरिता बर्फामध्ये बद्री केदार इथं दत्त गुंफेमध्ये 12 वर्ष तपश्चर्या करायला शंकरांनी पाठवलं. हा म्हटलं तुम्हाला नाव काय? बहुरूपवान परितो मच्छीचा म्हणून नाम मत्स्येंद्र. मुकुटमणी संतांचा शोभे अमरात देवी देवे. संतांच्या मध्ये मुकुटमणी असे तुम्ही, पण माशाच्या पोटातून आलात. आता उत्तरेकडची काव्य आहेत, आक्रमण सगळ्यावरती झालं होतं, भाषेवर सुद्धा. म्हणून मच्छी कोणाचा शब्द? 2 ऑक्टोबर वाल्यांच्या जावयांचा कूट काव्य. मत्स्य शब्दाचं झालं मच्छी. त्यामुळे मत्स्येंद्रनाथ नाव दिलं भगवान शंकरांनी, नवनाथांच्यातले पहिले. आणि दत्तात्रेयांची तपश्चर्या झाली आणि शंकरांच्या या संप्रदायात आदेश म्हणतात, अलख निरंजन. तो आदेश झाला आणि समाजामध्ये लोकांच्या दारादारात भिक्षेच्या निमित्तानं मत्स्येंद्रनाथ जायला लागले. कशाकरिता? भगवान नृसिंह सरस्वती, थोरले स्वामी महाराज, समर्थ रामदास स्वामी महाराज, नवनाथ संप्रदाय भिक्षा मागायला जाते. याचा अर्थ काय हो? करून खायचा कंटाळा म्हणून? आमच्या घरामध्ये काय पूर्व दोष आहेत, पितरांचे दोष आहेत. कोण श्राद्ध करत नाही? सध्या सगळ्यांच्या घरात जे काय काय होतं ते श्राद्ध न केल्यामुळे जास्त होतं. माझी काही कंपनी श्राद्ध करण्याची काही एजंट नाही. कोणाकडेही करा, पण ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म देऊन या सृष्टीमध्ये जगायला सगळं दिलं, त्यांना एक दिवस 20 मिनिटं देता येत नाही तर्पण द्यायला. त्यामुळे कुणी काही श्रद्धा हलवल्या तरी. एकानं काय भयानक सांगितलं माहितीये? आम्ही ते वडिलांच्या डेथ अॅनिव्हर्सरी, लग्नाला शब्द वापरतात तोच डेथला, त्याला आम्ही ते ब्राह्मण बोलून श्राद्ध वगैरे तसलं काय आमचा विश्वास नाही. विचारतोय कोण तुला? 2 50 मार्काची पुस्तकं पाठ झाली, PhD मिळाली की हे आमच्या शास्त्राला कुरतडायला लागतात. वाळवी कशी कुरतडते, झुरळं कशी पुस्तकं खातात ना, तसे बुद्धिजीवी विचारवंत खातात बरं का ज्ञानाला.
एकानं तर काय अक्कल पाजळून सांगितलं माहितीये, आम्ही वडिलांच्या श्राद्धाला आम्ही ते काही तसं करत नाही, भिकाऱ्याला अन्न देतो. तुझे वडील भिकारी होते का? भिकाऱ्याला अन्न देणं हा धर्म वेगळा आणि वडिलांच्या दिवशी काळे तीळ आणि तांदळानं एक तर्पण देणं वेगळं. आमच्या धर्मशास्त्राला वाचलं नसेल तर काहीही त्याचे अर्थ विनाकारण वाटेल ते लावायचे नाहीत. असं समोर बोलत नाहीये, आपण सगळ्यांना बोलायचं असं म्हणायचंय. तुम्ही सगळे श्रद्धावानच आहात. तो आमिर खान सांगतो ना, शंकरांच्या पिंडीवर घालण्यापेक्षा दूध गरिबांच्यात घाला. मग मेलेल्या मोडद्यांना चादर कशाला घालायची? त्यांना काही थंडी लागते कब्रस्थानमध्ये? तुम्ही जर आमच्या धर्माची टवाळी केली तर आम्हाला सुद्धा वाणी दिलेली आहे, तेरी बी चूप मेरी बी चूप. आम्हाला निंदा करायला शिकवले नाही कुठल्या धर्माची. आम्ही दत्त मानतो तसं खोजालाही दत्त मानतो. तुम्हाला शिकवण कुठली? तुमच्याजवळ. पण याचा अर्थ असा नाही बरं का कुणी यावे टिकली मारून जावी. सांगण्याचं कारण, मत्स्येंद्रनाथ भिक्षा मागायला जायचे, संत दारात येतात ते आमचं दुःख दैन्य दारिद्र्य पाहिजे. इथं काय दिलं पाहिजे? उपासना. इथं कोणत्या देवाची उपासना पाहिजे? काय पाहिजे? म्हणून चंद्रगिरी नावाच्या गावात आले आणि भिक्षा कुठं मागायची ठरवली. सत्पुरुष भिक्षेला यावेत असं आम्हालाही वाटतं, पण ते आमच्या घरची भिक्षा खावी त्यांनी अशा प्रकारची स्वच्छ कमाई पाहिजे. भारत मातेशी गैरकारभार करून 5 पैसे जरी घरात आले तरी संत आपल्या घरात काही घेत नाहीत, दूध पाणी सुद्धा घेत नाहीत. अपवित्र अन्न खायचं नाही घरामध्ये, नाहीतर संत जेवायला येत. अर्थात यावेत असं वाटत असेल तर बरं का, नाहीतर संडे हो या मंडे कशाला येतील दत्त महाराज भिक्षेला? महाराज जाऊन थांबले, तो सुंदर रांगोळी घातली तिथे उंबरठ्यावर, उंबऱ्याच्या बाहेर गाईच्या शेणाचा सडा मारलेला, अंगणाच्या मधोभागी तुळस, तुलसी वृंदावन, तुलसी वृंदावन, तुळशी सकट. नंतर आमच्या घरामध्ये तुळशी कट्टाच असतो. तुळस दिवाळीतच नवीन येते, लग्नाच्या आदल्या दिवशी. गायींचा आवाज येतोय तृप्त झालेला गोठ्यातला, आणि वाड्यामध्ये अंगणातून सोपा सुरू झाल्यावर धान्याच्या राशीच्या राशी आहेत गोण्या. म्हणजे एकूण बघितलं समृद्ध घर आहे. पण ती हिरवीगार तुळस आणि हळदी कुंकू घातलेली रांगोळी बघितली, गायींचा तृप्त आवाज, भोकेनं ओरडणाऱ्या नव्हे. मत्स्येंद्रनाथांनी ओळखलं इथं संस्कारित घर आहे, देवाची उपासना करणार आहे. म्हणून संप्रदायाप्रमाणे आलख निरंजन गर्जना केली. गर्जना केली आणि 30 वर्षाची साध्वी सुवासिनी स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करते. आपल्यावर संस्कार आहेत, दारात कोणी मागायला आलं की आपण देतो. त्याप्रमाणे तिनं कानावरती तो आलख निरंजन ध्वनी आवाज आला आणि अन्न घ्यायला लागली. बाहेर अंगणात आली, पाऊल ठेवलं, दारात बघितलं, भगवे कपडे, काळे गंडे दोरे बांधलेले, रुद्राक्ष, चिमटा, केस, दाढी, अंगाला राख फासलेली. आधीच भगवान विष्णू भगवान शंकरांचं माशाच्या गर्भात राहून शिवदीक्षा घेतलेली, शिववाणी श्रवण केलेली, काय पवित्र असतील. त्या दत्तात्रेयांची तिकडं जाऊन 12 वर्ष तपश्चर्या केली आणि मग समाजात लोकात बाहेर पडले. काय दिव्य तेजस्वी दिसत असतील. मग हे काळे गंडे राग का फासायचे? आमच्या तपश्चर्येच्या तेजानं कुणाला देहाचं आकर्षण वाटू नये म्हणून असं राग फासायचे, दाढी जटा वाढवायचे. देहाचा मोह वाटू नये, कुणी वाईट बुद्धीनं बघू नये म्हणून ते असं ते जटा अमुक तमुक कांती झाकण्याकरता राख लावायची. आम्ही कांती वाढावी आणि सगळ्यांनी वळून वळून बघावं म्हणून काय काय लावतो. उन्हाळ्यातलं वेगळं, थंडीतलं वेगळं, पावसाळ्यातलं वेगळं. पण दुःख एवढं आहे की काय कोण बघतच नाही हो. मग आपला आपला सेल्फी काढायचा आणि टाकायचा फेसबुकला. सांगण्याचं कारण, संत आणि पंत यात फरक आहे हो.
कांती लपवण्याकरिता अशा आविर्भावात आणि उभे राहिले. तो साध्वी अंगणात पाऊल ठेवला. आणि हे जरा मी जपून बोलतो. स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर एकदा कळलं इथं ह्या देह आहे, परत नाही बघत संत. तिला कळलं की कोणीतरी गोसावी साधू आहे, मान खाली घालून तिथून तिथपर्यंत चालते. पण तिच्या लक्षात आलं की एकदा दृष्टादृष्ट झाली, पण प्रत्यक्ष बघितलं नाही तरी पण त्या माऊलीला कळलं की तो साधू माझ्याकडेच बघतोय एकटक चेहऱ्याकडं. रागावली. एकदा कळलं तिथं की परत बघायचं नसतं. कुणी किती कसं पाहावं याला काही मर्यादा आहे. मर्यादा कुठली? काय काय माणसं ते कपड्याच्या दुकानामध्ये बाहेर प्लॅस्टिकची स्त्री असते बघा, नमुना गुंडळलेली, ते वळून वळून मागं बघतो, काय ओळखीची दिसते, अरे प्लॅस्टिकची आहे ती, जा पुढं. पण इकडचं काम वेगळं बरं का. तिला संशय आला, राग आला. आज पहिल्यांदा दारात आलेला हा गोसावी भिक्षा मागायला. कळत नाही बघायचं नसतं म्हणून, एकटक बघतोय म्हणून समोर गेली. विकल्प आला आणि जरा रागूनच सांगितलं, हा महाराज भिक्षा घ्या. महाराज शांतपणानं म्हणाले, माई घेतो भिक्षा, पण आमची एक अट आहे. अट आहे म्हटल्यावर पुन्हा पोटात गोळा. हे काय आता मागतात कोणास ठाऊक. यज्ञ करायचा आहे, अमुक द्या, सोनं द्या, नाणं द्या. घाबरली. ही भिक्षा घेताय ना? नाही म्हटलं, आमची एक अट आहे. काय अट आहे? पुढचं ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्लान बदन क्यों माई, आम्ही भिक्षा घेतो पण दुःखी चेहऱ्यानं भिक्षा घेत नाही. माई, मी आल्यापासून बघितलं, दूध दुभतं, ऐश्वर्य संपत्ती सगळं भरपूर आहे, पण या संपत्तीला शोभेल असा चेहरा तुमचा. चेहरा म्लान आहे. काही काळजी चिंता आहे का? आम्ही त्याच करता बाहेर पडलोय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साजू ओळखा देवतेची जाणा. जे का रंजले. शिवांच्या आदेशानं, दत्तप्रभूंच्या कृपेनं मी तुझ्या दारात आलोय, भिक्षा घेईन, पण दुःखी चेहऱ्यानं घेत नाही. काय दुःख आहे माई? आधी स्त्रियांचं काळीच करुणेनं भरलेलं असतं. कितीही दुष्काळ बाहेर पडला तरी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी काठोकाठ भरलेलं असतं. आई कुठं काय करते लागायचा अवकाश. 2-2 रुमाल भिजतात. पेपरमध्ये बातमी वाचली, अपघात झाला, ते बघताना रडतात. नणंद भावजय पटत नसलं पण 4 दिवस राहिले आणि निरोप द्यायला लागल्या, मिठी मारून पुन्हा रडतात. मी दुसऱ्या गावातलं सांगतो, इथल्या नणंदा भावजया फार प्रेमानं राहतात. स्त्रियांचं काळीच करुणामय. त्या दुःखाला जर हात घातला काळजाला आणि त्यांना जर दुःख विचारलं तर मग काय बोलायची सोयच नाही. म्हणूनच ते बाकीचे असतात का नाही बनावट साधू, त्यांचं फावतं, ते दारात येतात. हा बघा, भांडवल न वापरता करायचा फायदेशीर व्यवसाय आहे, सांगून ठेवतो. मी करत नाही. फक्त कुठल्या तरी स्त्रीला म्हणायचं, तुम्ही राब राब सगळ्यांसाठी राबता पण कोणालाही त्याची किंमत नाहीये. चहा ठेवलाय हा, तुम्ही कोणाचा मत्सर करत नाही पण तुमच्या वाईटावरती सगळे ही ठोकताळे आहेत. हे सगळ्यांनाच लागू पडतं, पण त्यांना वाटतं माझं कसं काय कळलं यांना, म्हणून बोके फसवतात बरं का. सरळ महाराज बसलेत का नाही कृपा करायला, एजंट कशाला पाहिजेत मध्ये हो. पण माणसं जरा विचित्रपणा, उपासना करत नाहीत आणि काहीतरी किमती वस्तू आणायच्या आणि कोणाला तरी सांगून ते जाहिराती येतात. डिलक्स हॉटेलमध्ये महाराज उतरलेत, गुरुवारी सरबत देतात, शुक्रवारी समाधी लागते, काय घालतात कोणास टुक सरबतात, आणि रविवारी मोक्ष मिळतो. पसार झालेले असतात.
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. संत सद्गुरू हे स्वच्छपणानं मिळणं ही सुद्धा परमात्म्याची कृपा लागते, त्यालाच प्रार्थना करावी लागते. कोणीतरी असे संत आम्हाला द्या की जे पांडुरंगाचं दर्शन घडवतील. कोणीतरी गुरूंच्या पायापाशी आम्हाला कुठल्या तरी गुरूंच्या पायाजवळ ठेवा की ज्यांच्यामुळे काहीतरी देवाचं नाम तोंडात येईल. मत्स्येंद्रनाथांनी तिला विचारलं, म्लान बदने क्यों माई बोले स्त्री शशी बिना जशी रात्र. तुम्ही बरोबर ओळखलं तर या संपत्तीला शोभेल असं सगळं आहे, पण चेहरा नाही, दुःख आहे. कोणतं? शेजार पाजारच्या घरातली चिमणी सारखी मुलं येतात, आमच्या अंगणात खेळतात, चिवचिवाट करतात, पण दुपारी जेवायची वेळ झाली की त्यांच्या आया येतात आणि आईला बघितलं की ते मूल माझ्यासमोर आई करून जातं आणि मिठी मारतं. असं मला आई म्हणून कोणीतरी येऊन मिठी मारावं हे कपाळी भाग्य नाहीये, मूल बाळ नाहीये. महाराज म्हणाले, तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमच्या काय दागिन्यांच्याकडे बघत होतो? रागावलात ना आमच्यावर. अंतरयामी तुमच्या काय उंची कपड्याकडं रूपाकडं त्रैलोक्य जरी पायाशी आलं तरी ठोकरायची ताकद आहे आमची. आम्ही बघत होतो ते तुमच्या कपाळाकडं. तुमच्या कपाळावरती विधी लिखित हा योग नाहीये, पण आम्ही आलोय ना शिवांच्या आदेशानं. श्रद्धा असेल तर हात करा पुढं. उपदेशते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी. काय भाग्य हिचं. महाराज म्हणतात सदा संतापाशी जावे, पण संत तिच्या दाराशी आली. जोडीतून भगवान आदिनाथ शिवशंकरांचा महादेवांचा विभूती प्रसाद काढला दत्तात्रेयांच्या उपासनेनं दिव्य झालेला. आणि ती राख, रक्षा, अंगारा, विभूती काही म्हणा त्या माऊलीच्या हातावर ठेवली. पतीसह भक्षण करा, या शिव दत्तात्रेयांच्या प्रसादानं तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. महाराज भिक्षा, आता भिक्षा नाही घेणार. ज्या तुम्ही मुलाला जन्म द्याल, जो पुत्र होईल, त्या मुलाच्या करवी हातातूनच भिक्षा घ्यायला 12 वर्षानंतर येतो. काय संतांचे शब्द आहेत बघा. मोहरली हो, गात्र आणि गात्र पुलकित झालं, आनंदित झाली की संत आली. काय कधी वाटतायत भगवान विष्णू आहेत, कधी वाटतायत भगवान शंकर आहेत, हरी आहेत, कहर आहेत. ते चालत माझ्या जवळ आले, स्वतः दुःख विचारलं आणि माझ्या हातावरती अंगारा ठेवला. आणि लग्न होऊन इतकी वर्ष झाली, ते भाग्य नाही. संत कृपेनं पुत्र प्राप्ती होणार, गुरु कृपेनं. तिला आनंद झाला हो, आनंद झाला. आणि मत्स्येंद्रनाथ निघाले. तिचा विश्वास बसे ना. काय करू, कधी पती येत आहेत त्यांना सांगते आणि अशा आनंदात ती जाते. तोपर्यंत तिचा खसकन कोणीतरी हात धरला. घाबरली, बघितलं हात कोणी धरला. शेजारी सगळे जे होत्या का नाही स्त्रिया, त्या सगळ्या स्त्रिया जमल्या, तिला घेरलं आणि त्यात 60 वर्षाच्या एक वयोवृद्ध आजीबाई होत्या, त्यांनी हात धरला. काय ग, कोण होता? गोसावडा. दारात भिक्षा मागायला आलेल्यांच्या गोसाव्यांच्या बरोबर इतका वेळ बोलत बसायचं असतं. मागून एक बोलली की काहीतरी ठेवलं तुझ्या हातावरती, बघू बघू. तिनं आनंदानं सांगायला सुरुवात केली. कीर्तनातलं एक जुनं काव्य अश्वधाटी महाराजांनी शिकवलेलं. दोघींचा संवाद आहे. ती सांगते, अहो मी तेच तुम्हाला सांगते की जणू काही भगवान वैकुंठ नायक विष्णू आले होते का कैलासावरून शंकर आले होते, असे दिव्य योगी आले. काय तपश्चर्या होती, काय मुद्रा होती, काय आनंद होता आणि काय डोळे होते त्यांचे, कृपादृष्टी करुणामय भरलेले. आणि त्यांनी आपोआप ओळखलं माझं दुःख आणि शंकरांचा दत्तात्रेयांचा अंगारा प्रसाद दिला आणि तुला पुत्र होईल म्हणून सांगितलं. ती सांगते, होता मुनी विमल जोतापना करीत जोतात योगी जना. घोडा जसा एका लईत जातो का नाही तसा अश्वधाटी. होता मुनी विमल जोतापना करीत जोतात योगी जना. प्रेमा दिसे भजन नेमान जो टळित कामासी जो मानिना.
न्यायाचरी सतत बाया तया म्हणत माया विकासया वाया कृपा करीती कायाची घ्या विभूती काया विनाशावय पार्वती पते हर हर ती सांगते होता मुनी विमल कळलं कसे होते सांगितलं जो तापना करीत काही ताप दिला नाही जो तात योगी जना सगळ्या संतांची संत वाटली प्रेमा दिसे भजनी भगवत भक्त आहेत खरे नेमान जो टळत नियम चुकणार नाही त्यांचा घेतली नाही म्हणजे नाही भिक्षा कामासी जो मानिना शुद्ध आहेत न्यायाचरी सतत आता इथून पुढे त्या बोलायला लागल्या कपाळाला हात लावला भोळी ग भोळी बाया तया म्हणत मायावी हे कासया हे असेच असतात गोसावी काळ्या जादू करणारे ब्लॅक मॅजिक काहीतरी मंत्रमुग्ध करतात संमोहन करतात हे बघ आम्ही तुझ्या शेजारणी आहोत नंतर काय झालं आम्ही सांगितलं नाही म्हणायला नको म्हणून तुला सांगते अध्यात्मामध्ये फार कठीण आहे बरं का क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती क्षौर करण्याचं जे शस्त्र आहे त्याचं नाव कीर्तनात घेत नाही त्याची धार असते का नाही तेज त्याच्यावरून चालल्यासारखं भक्तीचं आणि श्रद्धेचं व्रत आहे धारदार शस्त्रावरून चालणं म्हणजे ध्रुव प्रल्हादाचा मार्ग हो मला आवडतं म्हणायला फार कठीण नाहीये पण मार्गावरून जाताना म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात माहिती तुझी सेवा सुरू केली आहे नामा म्हणे केशवराजा केला नेम हा चालवी माझा तू चालवायचा आहेस सुरुवात केली कीर्तनाला त्या सगळ्या म्हणायला लागल्या काय ठेवलंय बघू हातावर राख राखीन का अशी मुलं बाळ होत असतात ती दुसरी सांगायला लागली माझ्या नंदेच्या भावजयाच्या तिकडं उदाहरणं सुरू झाली आता बिचारी एकदा इकडं बघते तिकडं बघते त्यांनी सांगितलं आज आला नव्हे तो गोसावी त्याच्यावर विश्वास ठेवतेस आम्ही शेजारणी आहोत तिची श्रद्धा डळमळीत कळायला सुरुवात केली घाबरली बेफेकून नंतर सांगितलं नाही म्हणायचं नाही कारण एकीनं काय सांगितलं माहितीये घाबरली माझ्या सुद्धा नात्यातल्या एकीनं असा एका गोसाव्यानं अंगारा दिला तो खाल्ला त्याची झाली कुत्री आणि त्याच्या मागून गेली तिला काही कळायच्यात त्याने तो ओकिरड्यात टाकून दिला अंगारा मत्स्येंद्रनाथांनी दिलेला विभूती प्रसाद कचरा टाकण्याच्या जागेत टाकला घाबरली तो दिवस गेला रोजच्या कामात 12 वर्ष झाली विसरली आम्ही विसरतो पण गुरु महाराज विसरत नाहीत 12 वर्ष झाली 30 अधिक 12 42 वर्षाची झाली थोडे कपाळावरचे केस पांढरे झाले होते हालचाली मंद झाल्या होत्या आणि तसंच स्वयंपाकाचं काम त्यावेळी आणि बरोबर त्याच वेळी आलख गर्जना झाली ती कानावरती पडली इंद्रियांना सवय भिक्षा मागायला कोणीतरी आलंय पण आवाज ओळखीचा वाटतोय कुठला आहे बरं मन माग माग गेलं आणि त्या दिवशीचा प्रसंग स्पष्ट समोर उभा राहिला चळ 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 कापायला लागली हो वादळ सुटल्यानंतर केळ कशी कापायला लागली ते महाराज आले तोच आवाज आहे तीच वेळ आहे आणि सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला अंगारा दिला होता मुलगा होईल 12 वर्षानंतर मुलाच्या हातूनच भिक्षा घेईन ते आले आणि आठवलं अंगारा टाकून दिलेला घाबरली आणि बाहेर आली मनात म्हणते की विसरले असतील तर बरं म्हणून अभिनय करायला लागली आणि समोर आली महाराजांनी तिच्या कपाळाकडे बघितलं आणि अस्वस्थ झाली घर तर चुकलो नाही ना म्हणून सगळं बघतायत तेच आहे तीच आहे हे बदललं कसं नाही काय झालं समोर आल्यानंतर ती महाराज भिक्षा ती ओळख
येऊ नये लागू नये म्हणून विसरले असतील म्हणून. हा भिक्षा घेतो, पण तुम्ही भिक्षा का वाढताय? तर महाराज मी भिक्षा वागणार या घरामध्ये. मुलगा कुठं आहे? मुलगा कुठं आहे म्हटल्यावर पोटात गोळा तुटला. संतांचं प्रेम बरं वाटतं, पण रागावले तर रागवत नाहीत कधी. रागावले तर लहान मुलगी उपदेश करते. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. पण मत्स्येंद्रनाथ रागावले कशा करिता? माई काय विचारतोय? मुलगा कुठे आहे? महाराज मला मुलगा नाही. नाही झाला? नाही नाही झाला. तुम्हाला 12 वर्षात मुलगा झाला नाही? रडायला लागली, खाली मान घातली, कडकड कडकड भांडी वाजायला लागली. त्या सगळ्या दारातून डोकावायला लागल्या. गोसावडा आलाय बरं का परत. आणि त्या 60 अधिक 12 72 वर्षाचा अनुभव झालेल्या आजीबाई त्यांनी बाकीच्यांना सांगितलं, ए भावान्यांनो बाहेर येऊ नका, तो नाहीतर तो तुम्हाला जाळून टाकेल. म्हणून अध्यात्मात कोणाचंही ऐकायचं नसतं. ऐकावे जनाचे, निदान संत गुरूंच्या बाबतीत तरी कोणाचंही ऐकायचं नाही. प्रल्हादानं ऐकलं का? बापाचं ऐकलं नाही भगवान विष्णूंचं नाव सोडताना. थरथर थरथर कापते. माई मुलगा कुठं आहे? झाला नाही. झाला नाही आठवतं का? हाच प्रसंग झाल्यानंतर तुम्हाला आदिनाथ भगवान शंकरांचा, दत्तात्रेयांचा विभूती प्रसाद दिला. काय शब्द आहेत मत्स्येंद्रनाथांचे. विभूती प्रसाद तुम्ही घेतला नाही याचा अर्थ. तिच्या रडण्यावरून कळलं महाराजांना काय कळायचं. अंगारा कुठे आहे? रक्षा कुठे आहे? द्वादशादी मत्स्येंद्र मुनी येती, द्वादशादी मत्स्येंद्र मुनी येती, द्वादशादी म्हणती मंत्रुनी दिधली विभूती, तयापासून सुत होय कुठे दावी, तया वाचून हे अन्न मीन हे. द्वादशाब्दी 12 वर्षानंतर महाराजांनी मुलगा कुठे आहे? त्यांचे शब्द असे, ज्या ठिकाणी शंकरांचा विभूती प्रसाद असेल तिथं पुत्र असलाच पाहिजे. माई सांगा विभूती कुठे आहे? टाकलीत का काय? शेवटी रडत रडत कचऱ्याकडे हात केल्यावर अरे 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 अरे, वाराणसीच्या गंगेचं पवित्र जळ एका कुंभातून आणून द्यावं आणि चांडाळानं अमंगळ स्थानी टाकावं. भागीरथीचे जळ सोजबळ, अमंगळ स्थानी टाकी चांडाळ, तैसेची झाले आजी केवळ, प्रसाद त्याग केला हो. गेले धावत, कचरा बाजूला सरकवायला लागले आणि सगळ्या बाहेर आल्या. बाकीचे लोक जमले, ही गर्दी जमली. कोणाला वाटलं बहुतेक हांडा ठेवलाय सोन्याचा. हा गोसावी इतका का रागवलाय? ती रडत उभी आहे आणि कुणीतरी कोदळ घेऊन आलं. महाराजांनी सांगितलं खणा. मी थांबा म्हटलं की थांबा, आणि खणता खणता विवराचं मुख निर्माण झालं. थांबा. सगळे टाचा उंच करून बघतायत, सगळे तिच्याकडे बघतायत. असे खाऊ का गिळू एवढे महाराज कृपा करायला आले. आणि ही बघा अभागी, ज्या स्त्रियांनी हिच्या अंगाऱ्याला टाकायला लावलं कचऱ्यात, श्रद्धा डळमळीत केली, त्या स्त्रिया कशा उलटल्या बघा. महाराजांनी ते विवर मोठं केलं आणि त्यातून धुपाचा गंध यायला लागला आणि आतून एक दिव्य असा पवित्र ध्वनी ऐकायला, सोहम. मग सर्वही ते आले खाजी पाशी,
परत म्हणतो. सगळे आले आणि बघायला लागले. तो भगवान मत्स्येंद्रनाथांनी ते विवर मोठं केलं आणि आत आदेश दिला, बेटा बाहेर आव. बेटा बाहेर आव म्हटल्यानंतर पक्षी जसे अंडज पद्धतीने येतात तसं कवच बाहेर आलं. पोथीमध्ये चित्र आहे पहा. कवच बाहेर आलं आणि महाराजांनी स्पर्श केल्यावरती अलग झालं आणि कोटी सूर्य प्रज्वलित व्हावेत, प्रगट व्हावेत, त्याप्रमाणे 12 वर्षाचा एक दिव्य देह समोर दिसायला लागला. मगाशी वर्णन केल्याप्रमाणे खांद्यावर रुळणारे केस काळेभोर, चाफेकळी नाक, इथं मात्र डोळे मिटलेले होते, हात जोडलेले आणि सोहम 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 करत बालक वरती आलं. सगळे बघायला लागले, अरे आपल्याच गावात ही माहिती नाही आपल्याला. त्या बायका तिलाच दोष देत आहेत, बघा हो हिनं हे पुत्र मिळाला असता अंगारा उकिरड्यामध्ये टाकला. त्याच बायका बोलतायत. कठीण समय येता. महाराजांनी मस्तकावर हात ठेवला ब्रह्मरंध्रावरती. बेटा आखे खोलो. हे पुढचं वाक्य महत्वाचं. मत्स्येंद्रनाथांनी त्या मुलाला सांगितलं, बेटा आखे खोलो. जन्माला आल्यानंतर त्या बालकानं पहिल्यांदाच डोळे उघडले आणि तस्मै श्री गुरवे नमः, गुरूंचं दर्शन झालं. जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा गुरु महाराजांचं दर्शन झालं. काय जन्म असेल, काय पावित्र्य असेल. महाराज म्हणाले, बेटा तुझी रखा किसने. तो एक आजोबा आले, त्यांनी सांगितलं, हा मला आत्ता कळलं. बरोबर दुपारी माध्यान्ह काळी एक अत्यंत धुष्टपुष्ट तेजस्वी गाय यायची, पांढरी शुभ्र, आणि ती बरोबर तुम्ही मुलाला जिथून बाहेर काढलत ना तिथं उभी राहायची आणि तिच्या सडातून दुग्धाच्या धारा व्हायच्या. अच्छा, तो तुझे गाव ने रखा, तो आजचे तुम गोरक्ष. गोरक्ष अपभ्रंश गोरख, अशा गोरक्षनाथांचा अवतार झाला तो माधवनाथ महाराजांच्या पायी. हे देह फक्त माझा आहे, कीर्तन वडिलांचं आणि गुरूंचं आहे बरं का. ते त्यांच्या पायावरती ठेवतो आणि थांबतो. महाराज म्हणाले, चलो. गायीच्या मागून वासरू जावं तसं दिव्य जोडी चालली आणि ती पायावरती लोटांगण घालून रडायला लागली. हो, रडायला लागली. माझा मुलगा परत द्या. महाराज म्हणाले, आता मुलगा म्हणतेस, श्रद्धा ठेवली नाही ज्यावेळी अंगारा दिला त्यावेळी उकिरड्यात टाकलास. पण जे का रंजली गांजली, दयाळूपणानं परत विभूती प्रसाद घेतला. हात कर पुढं, हात पुढं कर म्हटल्यानंतर तिच्या हातावरती ठेवायचे तेवढ्यात थांबले. म्हटलं, का थांबलात का? महाराज म्हणाले, टाकणार कुठं आधीच सांग, नाहीतर नंतर एवढा वेळ जायला नको शोधण्यात. आता कसं टाकते. म्हणून गोरक्षनाथांच्या नंतर जो प्रसाद मिळाला ते गहिनीनाथ महाराज. अशा नवनाथ संप्रदायामध्ये अशा गुरु परंपरेच्या दिव्य स्थानावरती आपल्या गुरूंचं कीर्तन करायला मिळणं, यात ते काही शब्दानं सांगता येत नाही. गुरु ते गुरु असतात. आमच्या यथाशक्ती वाणीनं ते तिथं अर्पण केलं जातं. पण महाराजांच्या चरणी वाणी अर्पण होणं हीच गुरु कृपा आहे. सगळ्यांना महाराजांची पूर्ण कृपादृष्टी मिळो आणि आपल्याकडून त्यांची अखंड सेवा घडो ही प्रार्थना करतो. कारण ते कधी कृपा करायला येतील सांगता येत नाही. आमचा अभ्यास तयार पाहिजे. हे चरित्र बघितलं आणि थोरल्या स्वामी महाराजांचे शब्द आम्हाला, संतापाशी जावे सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, त्यांचे जवळी बैसावे, त्यांचे जवळी बैसावे, संतापाशी जावे सदा संतापाशी. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत, संतापाशी सदा संतापाशी जावे
सदा संतापाठी 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 जावे